नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेसंबंधी माहिती बघणार आहोत। या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। सर्वात अगोदरची योजना आहे NSFDC योजना असेल, त्याचबरोबर थेट कर्ज योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास 5 लाख रुपये थेट कर्ज सुद्धा दिले जाणार आहे। त्याचबरोबर बीज भांडवल योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला कर्ज मिळणार आहे। या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती सुद्धा तुम्हाला दिली जाते। ही योजना आता सुरू झालेली, या योजनेचा फॉर्म भरणे सुद्धा सुरू झालेले आहेत। या योजनेविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांच्या नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना या ठिकाणी सुरू केल्या आहेत। यात NSFDC योजना असेल, थेट कर्ज योजना असेल, बीज भांडवल योजना असेल, शिष्यवृत्ती योजना असेल, थेट कर्ज योजना आदी योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। या योजनेसाठी पात्र व्यक्तीने पुढे येऊन या योजनेअंतर्गत अर्ज करावा आणि त्यांचा लाभ घ्यावा। तसेच महामंडळांच्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांचे मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केलेले। या महामंडळांच्या भागभांडवलात या ठिकाणी वाढ करून लोकांपर्यंत ही योजना आता 1000 कोटी रुपयापर्यंत पसरवली जाणार आहे। त्यासाठी या ठिकाणी या योजनेअंतर्गत आता ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे या ठिकाणी सुरू झालेले आहेत। आता सर्वात अगोदरची योजना असेल आपली NSFDC योजना। या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळ अंतर्गत या ठिकाणी नवी दिल्ली या अंतर्गत जे आहे ही योजना असेल। या योजनेमार्फत मुदत कर्ज प्रकल्प अंतर्गत 5 लाख रुपये, महिला समृद्धी योजनेअंतर्गत 4,40,000 रुपये, लघु ऋण योजनेअंतर्गत 1,40,000 अशा 3 योजनांसाठी जवळपास 3,500 लाभार्थ्याकरता जवळपास 100 कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव जे आहेत महामंडळाने सादर केलेले आहे। म्हणजे आता 100 कोटी रुपये या योजनेअंतर्गत 3,500 लाभार्थ्यांना दिले जाणार आहे। त्याचबरोबर मातंग समाजाच्या युवक युवतींसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी 30 लाख रुपये, तसेच परदेशांतर्गत शिक्षणासाठी 40 लाख रुपये असे कर्ज सुद्धा दिले जाणार आहे। यासाठी तुम्हाला जिल्हा कार्यालयाकडून या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे आणि यासाठी सुद्धा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले। आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी निधी अंतर्गत सुद्धा कर्ज दिले जाणार आहे। थेट कर्ज योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये। या योजनेअंतर्गत 2022-23 आर्थिक वर्षात 1207 लाभार्थ्यांना या ठिकाणी 12 कोटी रुपये कर्ज मंजूर केले असून नोव्हेंबर अखेरपर्यंत 800 लाभार्थ्यांना 8 कोटी रुपयांचे या ठिकाणी वाटप केले आहे। तसेच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भौतिक 1650 तर आर्थिक 16 कोटी 50 लाख या ठिकाणी ही तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि या अंतर्गत आता जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत थेट कर्ज तुम्हाला 1 लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर बीज भांडवल योजनेअंतर्गत तुम्हाला या योजनेसाठी तुम्हाला 7 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी कर्ज दिले जाणार आहे आणि यावर 10,000 रुपये अनुदानासह 20% रक्कम सुद्धा या ठिकाणी महामंडळाअंतर्गत या ठिकाणी दिलं जाणार आहे। यामध्ये बघितलं तर लाभार्थ्यांचा सहभाग 5% असून उर्वरित 50% बँक कर्ज तुम्हाला मिळणार आहे। महामंडळांच्या हिश्श्याचे रक्कम 20% वरून आता या ठिकाणी 45% असेल आणि बँकेकडून सुद्धा या ठिकाणी कर्ज तुम्हाला मंजूर करून या अंतर्गत तुम्हाला बीज भांडवल योजनेअंतर्गत तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी कर्ज दिले जाणार आहे। शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मातंग समाजातून जर तुम्ही येत असाल, विद्यार्थी असाल, तर तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला 10वी-12वीत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 60% पेक्षा जास्त जर तुमचं गुण असेल 10वी-12वी किंवा पदवीमध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपये या ठिकाणी जे आहेत तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल। जर तुम्ही 10वीत असाल तर 1,000 रुपये, 12वीत असाल तर 1,500 रुपये। तथापि जर तुम्ही संचालक महामंडळांच्या मान्यतेनुसार चालू आर्थिक वर्षापासून
यामध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असून 10वीमध्ये जर तुम्ही असाल तर आता 5,000 रुपये असेल, 12वीमध्ये असाल तर 7,500 रुपये, जर तुम्ही पदवीमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला 10,000 रुपये, जर तुम्ही पदव्युत्तर म्हणजे डिप्लोमामध्ये असाल तर 12,500 रुपये, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शिष्यवृत्ती सुद्धा अण्णाभाऊ साठे या अंतर्गत दिले जाणार आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळांच्या धर्तीवर 30 लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेल्या व व्याज परतावा योजनेअंतर्गत सुद्धा या ठिकाणी तुम्हाला शासनामार्फत प्रस्ताव सादर करून या ठिकाणी तुम्हाला आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे. त्याचबरोबर थेट कर्ज योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत मदत दिली जाईल. जर तुम्ही 1 लाख रुपयांची परतफेड केली तर तशी वाढत तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत कर्ज योजना सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर या 4 ते 5 योजनेचा लाभ तुम्ही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांच्या अंतर्गत घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.